नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 15व्या भागामध्ये मी डॉक्टर सौरेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. ह्यापैकी पंचकन्यांमध्ये गणल्या गेलेल्या भगवती सीतेच्या जन्माची कथा कालच्या या आपल्या कथामालेत आपण बघितली. विश्वामित्र ऋषींच्या सिद्धाश्रमामध्ये श्रीरामांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केल्यानंतर उत्तरेकडे ही सगळी मंडळी निघालेली आहेत. विश्वामित्र ऋषी, श्रीराम आणि लक्ष्मण ह्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि ह्या प्रवासामध्ये जनक राजाची कन्या सीता हिची कथा, हिच्या जन्माची कथा विश्वामित्र ऋषींनी श्रीरामांना आणि लक्ष्मणाला सांगितलेली आहे. तिचा ह्या जनक राजाने विवाह योजलेला आहे आणि म्हणून त्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी ही मंडळी निघालेली आहे. हा प्रवास तसा बराच लांबचा आहे तेव्हा, आणि हा प्रवास कसा चाललाय तर पायी पायी ही सगळी मंडळी आहेत पुन्हा. आणि हा प्रवासामध्ये मग आता काय करायचं तर आपल्याकडे गप्पा मारण्याची पद्धत आहे, संवाद महत्त्वाचा आहे. आजच आपल्याकडे एक अतिशय आपण सगळ्या बातम्यांमध्ये बघतो आहोत, अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, जो आता हरवत चाललेला आहे, तो म्हणजे एकमेकांमधला संवाद. आमच्याकडे ह्या संवादाचं महत्त्व अनेक वर्षांपासून, अनेक युगांपासून अधोरेखित केलेलं आहे. अहो, आमची गीता सुद्धा संवाद रूपाने आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद ह्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरी काय किंवा रामदासांचा दासबोध काय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे संवाद रूपाने घडलेल्या आहेत. आणि कशासाठी तर एकमेकांशी बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. या गप्पांच्या ओघामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या बोलल्या जातात, मन मोकळी होतात आणि मग अनेक अडचणी आपल्यासमोर ज्या येऊ ठाकलेल्या असतात त्या आपल्याला टाळता येतात. आणि म्हणून संवादाचं हे महत्त्व आम्ही वारंवार अधोरेखित करत असतो. आमचे जे सायकॅट्रिस्ट मैत्रीण डॉक्टर आहेत त्यासुद्धा आम्हाला कायम सांगतात की पेशंटसाठी आवश्यक काय असतं. सध्या जे काउन्सिलिंग हा महत्त्वाचा प्रकार खूप साऱ्या आमच्या रुग्णांना आवश्यक असतो, तो कशासाठी तर संवाद हा कमी पडतोय म्हणून. असं हे विश्वामित्र आणि श्रीरामांचा संवाद चाललेला आहे आणि या संवादामार्फत छोट्या छोट्या गोष्टी ते श्रीरामांना सांगतायत. आणि ह्यामध्ये काय सांगतायत तर त्यांच्या पूर्वजांनी जे अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे ते सांगतायत. त्यामुळे आपल्या कुळाचा अभिमान श्रीरामांच्या मनामध्ये जागृत व्हावा ही त्यांची इच्छा आहे. यामध्ये त्यांनी कथा एक सांगितलेली आहे, ती म्हणजे गंगावतरणाची कथा. गंगा, पुण्य सलिला गंगा, ही आपण जाणतोच की ही त्रिपथगा आहे. तीनही लोकांमधून, स्वर्गामधून, पृथ्वी लोकातून आणि पाताळातून तिचा प्रवास आहे, म्हणून तिला त्रिपथगा असं म्हटलेलं आहे. आणि ही गंगा नदी आता हे पार करण्यासाठी आलेले आहे. गंगेच्या तीरावर जेव्हा ते आले तेव्हा आनंदाने, कुतूहलाने तिचं विशाल पात्र बघून श्रीरामांनी आता विश्वामित्रांना तिची माहिती विचारलेली आहे. तेव्हा विश्वामित्र ऋषी तिच्या अवतरणाची कथा सांगत आहेत. ही कथा सांगण्याचं दुसरं आणखीन एक महत्त्वाचं कारण काय आहे की ह्या कथेशी इक्ष्वाकू वंश म्हणजे श्रीरामांचा जो वंश आहे, रघुवंश हे सुद्धा त्याचं नाव आहे, पण हे रघुराजानंतर पडलेलं नाव आहे. त्यांचं मूळ ह्या वंशाचं नाव आहे, हे इक्ष्वाकू वंश आहे. ह्या वंशाच्या राजांशीही निगडीत आहे. सगर राजा हा या इक्ष्वाकू वंशातला एक राजा, श्रीरामांचा पूर्वज. ह्या सगर राजाच्या 2 पत्नी, ज्येष्ठ केशिनी आणि लहान सुमती. ह्या सगर राजाला जे पुत्र प्राप्त झाले त्यापैकी ज्येष्ठ पत्नीचा पुत्र म्हणजे केशिनीचा पुत्र म्हणजे असमंजस, आणि दुसरी पत्नी म्हणजे सुमतीला 60,000 पुत्र झाले अशी पुराण कथा आहे. आपल्याला ते जैवशास्त्रीयदृष्ट्या योग्य वाटू शकत नाही. कदाचित तिची मुलं आणि त्यांचा मित्र परिवार असं म्हणणं अपेक्षित असू शकेल. आता असमंजस हे सुद्धा नाव आपल्याला योग्य वाटत नाही. अहो, आमच्या महाभारतात नाही का दुर्योधन, दुःशासन अशी नावं आलेली आहेत. आता आपण विचार करू शकता की दुर्योधन किंवा दुःशासन असं नाव कोणी ठेवू शकतं का? ती नक्कीच सुयोधन, सुशासन अशीच असणार आहे. पण त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना दुर्योधन, दुःशासन म्हणून ओळखलं गेलं. तसाच हा असमंजस म्हणजे समंजस नसलेला ह्या मुलाचं, राजपुत्राचं जे वर्णन येतं ते म्हणजे अतिशय द्वाड हा मुलगा आहे. हा राजपुत्राचे, रघुकुळाचे, इक्ष्वाकू वंशाचे कुठलेही फारसे चांगले गुण ह्याच्यामध्ये उतरलेले नाहीत. अपवाद हा आहे. आणि असा हा मुलगा आणि दुसरी त्यांची मुलं आहेत ती अनेक म्हणजे 60,000 पुत्र. ह्या असमंजसाला त्यांनी राज्यावर बसवलेलं नाही. पुढे त्याचा मुलगा येतोय तो अंशुमन.
ह्या सगर राजाने एक यज्ञ केला, यज्ञाचा घोडा त्याने सोडला आणि ह्या यज्ञाचा घोडा पकडण्यासाठी त्याने आता कार्य सोपवलंय ते त्याच्या 60,000 पुत्रांवर. ह्या सगळे पुत्र त्याला शोधण्यासाठी गेले आणि अशा वाळवंटाच्या ठिकाणी, वृक्ष ठिकाणी जाऊन त्यांनी शोधाचा प्रयत्न केला, तर घोडा त्यांना सापडला नाही आणि तिथंच अतिशय दुष्काळी प्रदेशामध्ये ह्या सगळ्यांचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाला. आता हे परत आले नाहीत घोडा घेऊन, म्हणून ह्या अंशुमनाला म्हणजे सगर राजाने आपल्या नातवाला त्यांच्या शोधासाठी तिथं पाठवलं. ह्या नातवाला हे सगळं लक्षात आलंय, तिथं बघितलंय की पाण्याविना तडफडून ही सगळी आपले काका आहेत ह्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना जलांजली देण्यासाठी सुद्धा अनेक योजना, आसपास कुठंही पाणी नाही, कुठे तलाव नाही, नद्या नाही, असा हा उत्तरेकडचा ओसाड प्रदेश आहे. त्याने घोडा परत आणलाय आणि यज्ञ राजाचा पूर्ण केलेला आहे. पण नंतर त्याने आता विचार करायला सुरुवात केलेली आहे की ह्या ओसाड प्रदेशासाठी काय करता येईल. विचार करताना त्याचं आयुष्य संपलंय. त्याच्या पुढे त्याने त्याचा पुत्र दिलीप, हा गोभक्त दिलीप वेगळा आणि हा दिलीप वेगळा, ह्याला राज्यावर बसवलेला आहे. हा सुद्धा विविध रोगांनी विचार करत करत जराजर्जर होऊन मृत्यू त्याचा झालेला आहे. आणि त्याच्यानंतरचा म्हणजे चौथी पिढी सगर राजानंतरची ती आहे भगीरथाची पिढी. आता ह्या भगीरथाने सुद्धा विचार केलेला आहे की काय करता येईल म्हणजे हा ओसाड प्रदेश वस्तीला येईल. आणि तेव्हा तपश्चर्या त्याने केलेली आहे. 1 वर्षासाठी आपलं राज्य त्याने सोडलं. तपश्चर्या म्हणजे आपण आतापर्यंत बघितलंय, चिंतन मनन केलं, अभ्यास केला आणि कुठल्या मार्गाने ह्या सगळ्या प्रदेशामध्ये आपण सुबत्ता आणू शकू हा विचार केला. तेव्हा त्याच्या मनात ब्रह्मदेवांच्या रूपाने आपण म्हणू शकतो की उर्मी जागृत झाल्या. कन्क्लुजन त्याने काढलंय की गंगा ही अतिशय उत्तरेकडे आहे, स्वर्गात आहे. तिबेट जे आत्ताच्या काळात आपण म्हणतो ते हिमालयाच्या सुद्धा उत्तरेकडचा देश आहे आणि ह्याला पूर्वीच्या काळी त्रिविष्टप असं नाव होतं आणि कदाचित त्यालाच स्वर्गलोक म्हणून ओळखलं जायचं. तिथं गंगेचा उगम आहे. तिथं गंगेची निर्मिती हिमालयाच्या अनेक हिमनगांपासून झालेली आहे आणि ही बारमाही वाहणारी नदी आहे. ब्रह्मदेवांनी हे ह्या भगीरथाला सांगितलं आणि त्याला सांगितलं कुठल्या तरी मार्गाने जर तू पृथ्वीवर तिला आणू शकलास तर ह्या सगळ्या राज्यामध्ये, तुझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुबत्ता येऊ शकेल. भगीरथाने प्रयत्न सुरू केले आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही हिमालयातून म्हणजे अतिशय उंचावरनं, पर्वतावरनं ही नदी आपण जमिनीवर आणणार आहोत. उंची किती आहे? साधारण 3000 मीटर समुद्र सपाटीपासून ही उंची आहे आणि आणायची आहे कुठं तर भूसपाटीला, म्हणजे 200 मीटर समुद्र सपाटीपासून उंच. आणि हे सगळं उंचीचं अंतर कापायचं आहे ते जेमतेम 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये. तेव्हाच ती गंगा त्या परिसरात येऊन त्याला त्याचा उपयोग होणार आहे. हे करताना त्याच्या लक्षात आलं की ही जर गंगा मी हिमालयातून जमिनीवर आणली तर तिच्या अतिशय प्रवाही ह्या सगळ्या धारेमुळे ती तडक भूमीच्या गर्भात जाऊ शकते, ती पाताळात जाऊ शकते. मग आणायचं कसं? तेव्हा परत त्याने शंकरांची तपश्चर्या केली, उपासना केली आहे आणि शंकरांनी त्याला आशीर्वाद देऊन सांगितलेलं आहे मी तिला माझ्या जटांमध्ये धारण करतो. शंकराच्या जटांमध्ये तिला धारण करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आपण आता अगदी सायंटिफिकली विचार केला तर लक्षात येईल जटांमध्ये धारण करतो म्हणजे काय. तर तेव्हा ह्या भगीरथाला ती कल्पना अगदी छान सुचलेली आहे की ही गंगा आणताना छोट्या छोट्या धारांमध्ये तिला विभाजित करायचं. एक मोठी धार आली तर ती त्रासदायक होऊ शकते, म्हणून त्याने जटांमध्ये तिला आणलं. म्हणजे कसं आणलं तर ह्या गंगेला अनेक शाखांमध्ये विभाजित केलं. पुढे तिला आणल्यानंतर तिच्या ह्या सगळ्या शाखा एकत्र आणल्या आणि मग आपल्याला दिसते की ह्या जाळ्यांमधून परत एकत्र झालेली गंगा ती सुद्धा एक मोठी नदी आपल्यासमोर न येता 7 वेगवेगळ्या शाखांमध्ये येते. त्यापैकी 3 शाखा तिच्या पूर्वेकडे गेल्या, 3 शाखा पश्चिमेकडे गेल्या आणि मध्यभागी असलेली ती अलकनंदा आज सुद्धा त्याच नावाने ओळखली जाते. या सगळ्या प्रवासामध्ये ही गंगा नदी फक्त 2च ठिकाणी भगीरथाचं नाव तिला द्यायचं आहे, त्याची आठवण आहे, त्याने कष्ट घेतलेले आहेत म्हणून भागीरथी हे नाव तिला मिळालेलं आहे. आणि अशी ही गंगा नदी त्या सगळ्या त्याच्या अतिशय दुष्काळी प्रदेशात आली. तिच्या सोबतीनेच अर्थातच सगळीकडे सुबत्ता नांदायला लागलेली आहे. गंगा ही हिमालयाची ज्येष्ठ कन्या आम्ही म्हणतो, पार्वती ही कनिष्ठ कन्या आहे.
गंगा हे तसं म्हटलं तर एक नैसर्गिक रूप आहे. आमच्याकडे पर्यावरणाचा आदर करायची पद्धत पूर्वापार आहे आणि त्याचाच जणू काही हा एक भाग आहे की गंगेला आम्ही ज्येष्ठ कन्येचं, हिमालयाच्या ज्येष्ठ कन्येचं रूप दिलं आहे आणि तिची आम्ही पूजा करतो. आणि म्हणून कुठंही तुम्ही बघितलं तर गंगेचं उगम आपल्याला नाही म्हणत कोणी सुद्धा, तिचा जन्मदिवस म्हटला जातो आणि तो ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जातो. अशी ही गंगा त्याने पृथ्वी तलावर आणली आणि पुढे सुद्धा ती जी समुद्राला मिळते, पूर्व किनाऱ्यावर आपल्या जिथं समुद्राला मिळते तिथं सुद्धा ती अनेक भागांमधून, अनेक छोट्या छोट्या शाखांमध्ये, जवळजवळ 13 शाखांमधनं ही समुद्राला जाऊन मिळते. आणि म्हणूनच ह्या भगीरथाची पूजा, ह्या जेव्हा गंगा जन्माची पूजा आजही वाराणसीला, काशीला केली जाते, तेव्हा भगीरथाची सुद्धा पूजा केली जाते, कारण त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. अशी कथा विश्वामित्रांनी ही श्रीरामांना सांगितली आणि त्यांना त्यांच्या कुळामध्ये काय काय श्रेष्ठ कार्य त्यांनी केलं. एक राजा त्याला जमलं नाही, तो थकला नाही, पुढच्या राजाने विचार केला, त्याला नाही जमलं, पण त्याच्या पुढच्या पिढीने, भगीरथाने ही गोष्ट मनावर घेऊन ही किती आवश्यक आहे हे जाणून आपले प्रयत्न अविरत सुरू ठेवले आणि शेवटी ही गंगा पृथ्वी तलावर त्याने आणली आणि सगळ्या राज्यामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये सुबत्ता निर्माण केली. श्रीरामांना ही कथा अतिशय आवडली. मनोभावे त्यांनी ह्या गंगेला नमस्कार केला. एका नावेतून ह्या सगळ्या मंडळींनी ही गंगेचं हे मोठं पात्र पार केलेलं आहे आणि दक्षिण किनाऱ्यावरून ती उत्तर किनाऱ्यावर आलेली आहे. आता उत्तर किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना अयोध्येसाठी सारखीच एक अतिशय विशाल आणि समृद्ध नगरी दिसली. तिचं नाव, तिला बघितल्यानंतर परत श्रीरामांनी कुतूहलाने विचारलं, ही कुठली नगरी आहे? तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं, ही विशाला नगरी आहे. आजही वैशाली नावाचं शहर आपण उत्तर प्रदेशामध्ये तिकडं बघतो. विशाला नावाची ही नगरी आहे. आणि इथं काय झालंय तर इथं सांगताना आता विश्वामित्र सागर मंथनाची कथा सांगत आहेत. सागर मंथन आपल्याला माहिती आहे अतिशय मोठी घटना आहे. त्या सागर मंथनामध्ये जे घडलं आहे ते म्हणजे ह्या विशाला नगरीमध्ये राहणारे दितीचे पुत्र दैत्य आणि आदितीचे पुत्र ह्यांच्यामध्ये हे सागर मंथनाची ही सगळी घटना आहे ती घडलेली आहे. दितीचे पुत्र दैत्य म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक आणि सुष्ट प्रवृत्तीची म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची लोक. आपण बघतच आलोय की ह्यांच्यामध्ये कायम युद्ध होत असतं. हे सुद्धा त्या काळी सुद्धा म्हणजे सतयुगात सुद्धा, कृतयुगात सुद्धा हे युद्ध होतच. पण तरी सुद्धा त्यांनी सागर मंथन केलं. म्हणजे काय केलं की जेव्हा त्यांनी सगळ्यांनी मिळून चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी मोठं करायचं ठरवलं. म्हणजे कशासाठी तर आम्हाला अमरत्व पाहिजे, आम्हाला ह्या जगामध्ये कायमसाठी राहायचं आहे, ह्या विचारावर त्या दोन्हीही वृत्तीच्या लोकांचं एकमत झालं. आणि हे एकमत झाल्यानंतर आता ह्याच्यासाठी काय करायचं, मग त्यांनी तेव्हा सागर मंथन म्हणजे क्षीरसागराचं मंथन करण्याचा विचार केला आणि आपल्या वृत्ती बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केलं. क्षीरसागराचं मंथन करायचं ठरलंय, मग त्याच्यासाठी वासुकी सर्पाचा दोर म्हणून वापर केला आहे, मंदार पर्वताचा वापर केला आहे, तो त्याची घुसळणी म्हणून केली आहे आणि ह्या क्षीरसागरामध्ये त्यांनी मंथन केलं. ह्या मंथनामुळे थकलेल्या वासुकीच्या तोंडातून हलाहल म्हणजे विष बाहेर पडलं आहे आणि हेच या सागर मंथनातलं पहिलं प्राप्त झालेलं जे द्रव्य आहे हे मान्य करून आता देव आणि दैत्यांमध्ये भांडण सुरू झालंय कुणी हे घ्यायचं म्हणून आणि सगळ्यांनी ते घ्यायचं नाकारलं आहे. मग विष्णूंनी श्री शंकराला अशी विनंती केलेली आहे की तुम्ही हे धारण करा, कारण तुम्ही जगाचे निर्माते आणि चलन करणारे आहात, त्यामुळे जे काही जगात योग्य घडवायचं ते तुम्ही घडवून आणायचं, त्यामुळे प्रथम निघालेली गोष्ट ही तुम्हीच धारण केली पाहिजे. श्री शंकराने अतिशय भाबड्या मनाने ते आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे आणि म्हणूनच नीलकंठ जे आपण त्यांना नाव दिलेलं आहे ते त्याच कारणाने. हलाहल प्राप्त झालंय, पण त्यानंतर पुढच्या मंथनानंतर एक उत्तम गोष्टी त्यातनं प्राप्त झालेल्या आहेत. त्यात प्राप्त झालेल्या गोष्टी कुठल्या आहेत तर त्यामधून मिळालेल्या आहे ती म्हणजे लक्ष्मी, कौस्तुभ हा मणी मिळालेला आहे, पारिजातक मिळालेला आहे, सुरा म्हणजे वारुणी मिळालेली आहे, चंद्र मिळालेला आहे, धन्वंतरी मिळालेला आहे, उच्चैश्रवा नावाचा घोडा, ऐरावत नावाचा हत्ती, कल्पवृक्ष, कामधेनू आणि शंख आणि त्यासोबतच हलाहल आणि अमृत ह्या 14 गोष्टी ह्या सागर मंथनातून मिळालेल्या आहेत. सोप्या शब्दात आम्ही जर ह्याचा विचार केला तर लक्षात येतं की गंगा नदीच्या आणि समुद्र तटावरनं आमच्याकडे व्यापार सुरू झाला.
ह्या व्यापाराच्या दरम्यान आजूबाजूच्या देशातून विविध तऱ्हेची विविध वृत्तींची लोक एकत्र यायला लागली आणि जेव्हा ह्या विविध वृत्ती एकत्र यायला लागल्या तेव्हा त्यातनं काही वाईट गोष्टी पण आल्या आणि काही चांगल्या गोष्टी सुद्धा आल्या आणि ह्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा एकत्रीकरण जे झालं ते ह्या 14 विविध रत्नांमध्ये झालं, ज्याला मी रत्नांचं नाव दिलं. आजच्या काळामध्ये सुद्धा आम्ही तेच करतो आहोत. आम्ही सध्या मंथन करत आहोत. कसं म्हणून म्हणाल तर लक्षात येते तुमच्या आजूबाजूला आमच्या अतिशय वाईट एका रोगाने थैमान घातलेलं आहे आणि ह्या रोगाला विरोध करण्यासाठी, कुठंतरी प्रतिबंध करण्यासाठी सगळ्या जगातले हुशार बुद्धिवंत लोक कामाला लागले आहेत. आणि ते काय करतायत तर ते अज्ञानाच्या महासागरामध्ये मंथन करत आहेत. ते काय प्रयत्न करतायत तर ह्या रोगावरची लस शोधतायत. म्हणजे काय करतायत तर विज्ञानाचा उपयोग करतायत, विचार करतायत, प्रयोग करतायत आणि त्यातनं एखादी अमृतासारखी लस शोधायचा प्रयत्न करतायत. ह्यामध्ये दोन्ही वृत्तीच्या व्यक्ती आहेत. चांगल्या वृत्तीच्या व्यक्ती आहेत ज्यांना इच्छा अशी आहे की ही लस मिळाली तर कदाचित सगळ्या रुग्णांना आम्ही बरं करू शकू आणि जगाला ह्या संकटातनं सोडवू शकू. आणि तेव्हाच वाईट वृत्तीची सुद्धा लोक आहेत जे ह्याच्याकडे एक व्यापार म्हणून बघत आहेत. अशी लस मिळाली तर आम्ही त्यापासून अतिशय उत्तम धनप्राप्ती करू शकू आणि सगळ्या जगावर आम्ही आमची सत्ता गाजवू शकू. हे मंथन म्हणजे दुसरं काहीही नाही. अशा ह्या दोनही अतिशय महत्त्वाच्या कथा श्रीरामांना इथं या विश्वामित्रांनी सांगितलेल्या आहेत आणि ह्यामधून त्यांनी श्रीरामांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेव्हा एखादी उत्तम गोष्ट करायची असते, जेव्हा तुमचं ध्येय एकच असतं, तेव्हा अनेक विविध वृत्तीच्या लोकांना एकत्र घेऊन काम करणं आवश्यक असतं. त्यांच्या वृत्ती बाजूला ठेवून त्यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण आवश्यक असतं. ह्या सगळ्या शक्ती एकत्र आल्या की नक्कीच त्यातून काहीतरी उत्तम अमृतासारखं मिळू शकतं. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 15व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत आज इथेच थांबते. उद्या आपण अहिल्योद्धाराची कथा बघणार आहोत आणि त्यानंतर भगवती सीता आणि श्रीरामांचा विवाह. धन्यवाद.